टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महात्मा फुलेंची जयंती आज साजर होते, तुम्ही अभिवादन केले, पण काल भुजबळांनी असं म्हटले की भिडेवाड्याचं काम अजूनही सुरू झालं नाही, महापालिका अकार्यक्षम ठरते आहे। काय वाटतं आजच्या? कारण महापालिकेमध्ये लोकनियुक्त माणसंच नाहीयेत। कारण गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत आणि तिथं जर जनमानसातनं लोकप्रतिनिधी निवडून गेलेले नसतील तर प्रशासकीय मंडळींना काय पडलंय? महामानवांच्या भिडेवाड्याच्या संदर्भात असो किंवा अनेक कुठल्या प्रश्नांच्या संदर्भात असो, मेहरबान सरकारला माझी विनंती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांचं ओबीसीचं रिझर्वेशन पहिलं प्रोटेक्ट करा, वाचवा आणि लवकरात लवकर निवडणुका घ्या। इथं हुकुमशाही नाही आहे, ही लोकशाही आहे। त्यामुळे लोकनियुक्त सरकार आता स्थिर स्थावर झालंय। आता जनतेच्या प्रश्नावर, ओबीसींच्या प्रश्नावर, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या संदर्भातल्या भिडेवाड्याच्या प्रश्नावर आता सरकारने ॲक्शन मोडवर आलं पाहिजे। सरकार कोणाची वाट पाहते? आता खरं तर ओबीसी आरक्षणाचा विषय तुम्ही काढलात, या सगळ्या आरक्षणामुळे ना महापालिकेच्या निवडणुका देखील होत नाहीयेत। सरकारनं, राज्य सरकारनं ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षणावरचा तोडगा काढावा असं वाटतं, हा वाद थांबावा? हे बघा, ओबीसी आरक्षणासंदर्भात सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासंदर्भात जे सूतोवाच केलेलं होतं त्यावरती महाराष्ट्र सरकार उदासीन आहे। देशभरामध्ये अनेक राज्यांनी इम्पेरिकल डेटा, सोशो इकॉनॉमिकल सर्वे करण्याचा प्रयत्न केला, पूर्ण केला, पण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, उठसूट फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचं तत्व सांगितलं जातं, पण महाराष्ट्रामध्ये सोशो इकॉनॉमिकल सर्वे होत नाही, इम्पेरिकल डेटा कलेक्ट होत नाही आणि ओबीसींना काही आरक्षण मिळत नाही। आणि ओबीसींना आरक्षण जोपर्यंत प्रोटेक्ट होत नाही तोपर्यंत कुठल्याही सरकारची एवढी हिंमत नाही की इथल्या निवडणुकीला सामोरं जायचं। आणि तसा जर प्रयत्न केला, ओबीसी आरक्षणाशिवाय जर निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला तर या महाराष्ट्रामधल्या निवडणुका आम्ही होऊ देणार नाही। फुलेंवर चित्रपट आज येणार होता, जीवनपट जो आहे आज रिलीज होणार होता, पण काही ब्राह्मण संघटनांनी आणि हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आणि तो 15 दिवसासाठी पुढे ढकललाय। हे बघा, महात्मा ज्योतिराव फुल्यांना हयातीत असताना सुद्धा काही पाखंडी मंडळींनी विरोध केला आणि आजही काही मुठभरच पाखंडी मंडळी आहेत। त्यामुळं महात्मा ज्योतिराव फुल्यांचा इतिहास कोण पुसू शकणार नाही ना, वास्तव कोण पुसू शकणार नाही। महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या चित्रपटाला जर विरोध झाला तर आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल आणि कोण मुठभर मंडळी आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी समोर यावं। नसता जर विरोध करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्यांना करारा जवाब देऊ। आज आपण जर बघितलं तर प्रकाश आंबेडकर यांनी देखील विरोध केला आणि या विरोधात ते रस्त्यावर उतरून आज इथंच बाहेर आंदोलन करणार आहे त्या चित्रपटाच्या जे काही सेन्सरनी कट केलेले दृश्य त्याच्या विरोधात। बघा, सेन्सॉरशिपला आमचं म्हणणं आहे, नामदेवरावजी ढसाळ यांच्या संदर्भातलं त्यांचं वर्तवणूक असो किंवा आत्ता जर काही यामधले सीन कट करण्याचा प्रयत्न झाला तर हे सेन्सॉर मंडळ पहिल्यांदा बरखास्त करावं या गव्हर्नमेंटनं। इथं जर सर्वसामान्य माणसं, दीनदलितांच्या संदर्भात, या लोकांच्या संदर्भात महामानवांनी उभं केलेलं कार्य नवीन पिढीला समजणार आहे की नाही? नवीन पिढीला या गोष्टी, नवीन पिढीपासून तुम्ही असा दबाव आणून इतिहास किंवा वास्तव तुम्ही लपवणार आहात का? हा इथल्या सेन्सॉर मंडळाला आमचा प्रश्न आहे। जर कोण कायदा हातात घेत असेल तर आम्हाला सुद्धा कायदा हातात घ्यावा लागेल।